नमस्कार मंडळी. बघा, आता आपण विविध पिकं तर पाहतो आलोय. मग वेलवर्गीय एस-आय-टी पीक पद्धतीने घेता येते का? हो, जरूर. प्रत्येक पीक एस-आय-टी पद्धतीने घेता येते. आता ही पहा तुम्हाला याच्यामध्ये वेलवर्गीयामध्ये हा शिरोळा, कोणी दोडका म्हणते, कारली, डांगर, दुधी, भोपळा, भाजीची चवळी ही सगळी वेलवर्गीय पिकं आपल्याला एस-आय-टी पद्धतीने घेता येते. तर इथे आपण तेच करतोय, की जेणेकरून आपल्याला जितक्या अंतरावर ठेवायचं आहे 1 मीटरवर वगैरे असे ते खड्डे मारायचे. पण खड्डे मारताना परत एकच सिस्टम वापरायची, की कोणतंही पीक लावताना अगोदर ग्लायफोसेटचं साहाय्याने आपलं जे शेत आहे ते क्लीन करायचं, स्वच्छ करायचं. केल्यानंतर त्याच्यामध्ये एका बेडला एक लाईन घ्यायची. त्याच्यामध्ये 10 बाय 10 सेंटीमीटरचे लहान खड्डे खोदायचे. त्याच्यामध्ये कंपोस्ट किंवा अ, गांडूळ खत घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 25 ग्रॅम सुफला 15-15 किंवा 30 ग्रॅम 10-26-26 हे संयुक्त खत घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि रोप लावायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घेतलं की त्याच्यावर गोल मारायचं. कारण ते बी आहे आणि इकडे आपण वांग्याला वगैरे रोप लावतोय. मग याला गोल मारायचं. गोल मारल्यानंतर परत आपल्याला 20-25 दिवस येत नाही. मग त्याला आपल्याला आधार म्हणून आपल्याला त्याला मंडप वगैरे जसं असेल त्याप्रमाणे करायचं आणि या पद्धतीने तुम्हाला दिसत असेल, की बघा हे सगळं याच्यामध्ये तुम्ही कारली घ्या, शिरोडी घ्या, दुधी घ्या, भाजीची चवळी घ्या. इथे आहेत लावलेली थोड्या-थोड्या प्रमाणामध्ये. पण मी तुम्हाला हा एकच व्हिडिओ दाखवतो आणि अशा पद्धतीने आपण आपलं वेलवर्गीय पिकाचं पीक घेऊ शकतोय. आणि याच्यामध्ये तण व्यवस्थापन करताना तुम्हाला वेलवर्गीमध्ये टर्गा सुपर किंवा एजेल ह्याचंच प्रमाण घ्यायचं आहे आणि वेळ पडली का मोठं झालं तर हुड लावून तुम्हाला ग्रामोक्झोनची सुद्धा फवारणी. पण ग्रामोक्झोन उडू द्यायचं नाही. फक्त गवतापुरतीच मारायचं. अशा पद्धतीने आपल्याला वेलवर्गीयामध्ये सुद्धा खूप छान करू शकतो. धन्यवाद.